20 नोव्हेंबर 2024ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या 23 नोव्हेंबरला हाती येणार असून गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रातील संभाव्य आमदार कोण असणार पाहूया जीबी न्यूजच्या माध्यमातून। गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर महाविकास आघाडीच्या वतीने गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षाच्या पंजा निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती। तर 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानावरून जनतेने दिलेला संभाव्य कोल हा महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या पारड्यात पडताना दिसत असून आमदार विनोद अग्रवाल हे गोंदिया विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे। तर तिरोडा विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय रहांगडाले यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर रविकांत बोपचे यांनी निवडणूक लढवली होती। तर 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानावरून जनतेने दिलेला संभाव्य कोल हा महायुतीचे उमेदवार विजय रहांगडाले यांच्या पारड्यात पडताना दिसत असून विजय रहांगडाले हे तिरोडा विधानसभा क्षेत्रातून सलग तिसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे। तर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पुराम यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर महाविकास आघाडीच्या वतीने राजकुमार पुराम यांनी काँग्रेस पक्षाच्या पंजा चिन्हावर निवडणूक लढवली होती। तर 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानावरून जनतेने दिलेला संभाव्य कोल हा महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या पारड्यात पडताना दिसत असून संजय पुराम हे आमगाव विधानसभा क्षेत्रातून निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे। तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी घड्याळ निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बनसोड यांनी पंजा निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली असून 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानावरून जनतेने दिलेला संभाव्य कोल हा महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या पारड्यात पडताना दिसत असून राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून निवडून येणार असल्याचा संभाव्य निकाल पाहायला मिळत आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील 4ही विधानसभा क्षेत्राचा निकाल पाहता या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळत असली तरी गोंदिया जिल्ह्यात 20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानावरून जनतेने दिलेला कौल हा महायुतीच्या वतीने पाहायला मिळत असून महाविकास आघाडी खाता उघडणार नाही असे बोलले जात आहे। तर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी नेते खासदार प्रफुल्ल पटेल, भाजप नेते आमदार परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून जनतेने कुणाला कौल दिला हे उद्याच स्पष्ट होईल। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।